स्थान ठेवते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता देहूमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सध्या इथे पादुकांचं पूजन पार पडतंय। प्रेरणा द्याव्यात जेणेकरून महाराष्ट्रीय जनतेला सौख्य समाधान प्राप्त होईल यासाठीची मागणी मुख्यमंत्री महोदय करत असावेत अशी भाबडी इच्छा शब्दांच्या माध्यमातून मी आपल्या समोर व्यक्त करतोय। जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विद्यमान वंश आणि त्यातील आदरणीय श्री डॉक्टर सदानंदजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। तेव्हा प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याला देहूतून या सगळ्याचे अपडेट देतोय गोविंद शेळके आपल्या सोबत आहेत। गोविंद, अगदी काही क्षणाची आता वाट आपल्याला पाहावी लागणार आहे। पालखी प्रस्थान ठेवते, सध्याचं काय वातावरण पाहायला मिळते? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुकांचं पूजन होत आहे। दीपक, याच क्षणाची वाट खरं तर वारकरी वर्षभर पाहत असतात, कारण आपल्याला माहिती आहे की या प्रस्थान सोहळा बघण्यासाठी केवळ देहूमध्ये नाहीत तर देहूच्या पंचक्रोशीतले लोक सकाळपासून अगदी जागा धरत असतात, कारण हा प्रस्थान सोहळा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यासोबत केंद्रीय मंत्री इथले स्थानिकचे आमदार ही सगळी मंडळी आता या मंदिरामध्ये आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी या पादुकांची पूजा होते। ज्यावेळेस ही पादुकांची पूजा पूर्ण होईल त्यानंतर काही वेळाने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा हा जो काही पालखी सोहळा आहे तो प्रस्थान ठेवणार आहे। आज या पालखी सोहळ्याचा जो काही पहिला मुक्काम आहे तो याच ठिकाणी असतो। उद्या आकुर्डीकडे हा सगळा सोहळा निघणार आहे। आज सकाळपासूनच पाऊस अगदी या परिसरामध्ये बरसतोय, तरीही त्या पावसाच्या कोसळधारा अंगावर घेत वारकरी या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करतायत। मुख्यमंत्री सुद्धा अगदी गळ्यामध्ये टाळ घालून या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत असलेले आम्ही बघितले आणि त्यासोबत स्थानिकचे आमदार असतील, महेश लांडगे आहेत, सुनील शेळके आहेत, मुरलीधर मोहोळ आहेत, ही सगळी मंडळी आता याच मंदिरामध्ये आहेत आणि शासकीय पूजा या ठिकाणी आता संपन्न होते। खरं तर ही पूजा यावेळी मुख्यमंत्री करतायत, मात्र हे तेच मुख्यमंत्री असणार आहेत जे 5 वर्षानंतर पुन्हा आषाढीची पूजा करणार आहेत। त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी 5 वर्षापूर्वी खरं तर आषाढीची पूजा पंढरपूरमध्ये केली होती, मात्र त्या आषाढीच्या पूजे अगोदर ते आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकाच्या सुद्धा पूजा करतायत आणि या पादुकाचं पूजन झाल्यानंतर काही वेळाने तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा या ठिकाणाहून प्रस्थान ठेवेल। दीपक, गोविंद, या तुकोबांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा पुढचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे, मार्ग नेमका कसा असणार आहे? दरवर्षी जो काही मार्ग या ठिकाणी आपण बघतोय तोच मार्ग या वर्षी पण असणार आहे। 18 दिवसाचा एकूण हा मार्ग असतो। यावेळेस फक्त उरळी कांचन नावाचं एक ठिकाण होतं ज्या ठिकाणी मागच्या वेळी थोडासा वाद निर्माण झाला होता, तेवढ्या एक मुक्कामाचं ठिकाण बदललंय। आता जो काही पहिल्या दिवसाचा मुक्काम आहे तो याच ठिकाणी आपल्याला तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा होताना पाहायला मिळतोय। उद्या मात्र देहूवरनं आकुर्डीकडे म्हणजे पुण्याच्या जवळ हा सगळा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे। आपण बघतोय की या ठिकाणी लगबग सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री हे पूजा आटोपून हे मंदिराच्या बाहेर पडतायत। एकूणच दीपक, जे काही या संत परंपरा आहेत, वारीच्या परंपरा आहेत, ह्या फारशा बदलत नसतात, कारण या वारीमध्ये प्रत्येक टप्प्यावरती त्याचा प्रत्येक व्यक्तीला दिलेला एक मान आहे आणि तो मान तिथी शक्यतो बदलत नाही। त्यामुळं दरवर्षी जसा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा हा पंढरपूरच्या दिशेने जात असतो, याही वेळी तो तसाच जाणार आहे। एक अपवाद वगळता यामध्ये फारसा बदल झालेला नाही आहे। बदल इतकाच आहे की आपण बघतोय मागच्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पाऊस धोधो बरसतोय आणि या पावसामुळं काही अंशी वारकऱ्यांची आता हालापेष्टा होणार आहे, कारण मोकळ्या वातावरणामध्ये हे सगळे वारकरी विसावत असतात। आता मात्र सगळीकडे पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं आज ज्यावेळी हा पालखी सोहळा इथून प्रस्थान ठेवेल त्यावेळेस पुढचे 18 दिवस या वारकऱ्यांसाठी मोठ्या कष्टाचे आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। दीपक, पण खरं तर गोविंद, त्यांच्यासाठी हे कष्टाचे दिवस नसतात तर कशाचीही तमानं बाळगता केवळ एका पांडुरंगाच्या दर्शनाची जी आस त्यांना लागलेली असते त्यासाठीचा संपूर्ण हा प्रवास असतो। परंतु गोविंद, आता ही पालखी प्रस्थान ठेवते, वातावरण पूर्ण भक्तिमय चैतन्य स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। देवळाला एकंदरीतच आपण बघितलं तर छान अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। हा पालखी प्रस्थान सोहळा सुरू होण्या अगोदर कुठले कुठले नेमके कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात, जसे की कालाचे कीर्तन असेल, पादुकांचं पूजन असेल? दीपक,
दीपक, ही परंपरा असते. खरं तर आपण बघतो की ज्या मानाच्या पालख्या या ठिकाणी पोहोचत असतात, त्या मानाच्या पोहोचलेल्या पालख्या या मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करतात आणि यातील ज्या काही मानाच्या पहिल्या 10 दिंड्या असतात त्याचे मानेकरी जे असतात ते पुढे येतात, ते मंदिरामध्ये प्रवेश करून मंदिर परिसरामध्ये वेगवेगळे खेळ करतात. आपण बघितलं की टाळ मृदुंगाच्या जयघोषामध्ये हा सगळा सोहळा चालू असतो. आता मुख्यमंत्र्यासमवेत जे काही राजकीय नेते आहेत ते या पादुकांची पूजा करतायत. ते पूजा झाल्यानंतर काही वेळात म्हणजे अगदी पुढच्या अर्ध्या तासामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत या मंदिरातून बाहेर पडतील आणि ज्यावेळी त्या मंदिरातून बाहेर पडतील त्यावेळी ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये तो जो काही प्रस्थान सोहळा असतो तो हे लोक आपल्या डोळ्यामध्ये टिपतात. कारण आम्ही बघतोय की बाहेर अगदी सकाळपासून लोक गर्दी करून बसलेत. लोकांना हे बघायचं आहे की तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे 340वं वर्ष आहे आणि त्या 340व्या वर्षामुळंच आपण बघतोय की मुख्यमंत्री स्वतः आज या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी पूजा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेत. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पादुकाची पूजा पूर्ण होईल त्यानंतर ह्या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. आता ही तयारी पूर्ण झाली आहे. तू जसं सांगतोयस तसं अगदी दोन्ही बाजून म्हणजे चारी बाजूनं मंदिराच्या वेगवेगळ्या प्रकारची सजावट फुलांची करण्यात आलेली आहे. अगदी या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष सकाळी सुरू झाला होता तो अद्याप चालूच आहे आणि जोपर्यंत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुका या मंदिराच्या बाहेर जात नाहीत, प्रस्थान ठेवत नाहीत, तोपर्यंत हा जयघोष बंद होत नाही. त्यामुळं अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं. एकडे पाऊस आहे, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि राजकीय नेते या ठिकाणी पूजा करतायत, तर ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष आहे तो आम्हाला या ठिकाणी असं म्हणतात गंतर आपल्याला ऐकायला मिळतोय. दीपक. गोविंद, खरं तर तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण चांदीच्या रथाला उजाळा देणं असेल, त्यासोबतच मानाचे अश्व असतील. यंदा या संस्थांना 3 बैलजोड्या देखील खरेदी केल्याचं समजतंय. हे नेमकं आकर्षण काय असतं? दीपक, खरं मी तर तुला यापूर्वी सांगितलं होतं त्याप्रमाणे वारीमध्ये ज्या काही परंपरा आहेत त्या सगळ्या पाळल्या जातात. त्यामुळं जे अश्व आहेत, आज सकाळी मोहिते पाटलांचे अश्व जे अकलूजवरनं या ठिकाणी संस्थांकडे पोहोचले, मात्र यावेळी 3 बैलजोड्या पहिल्यांदाच संस्थांनं विकत घेतलेल्या आहेत. पण या संस्थांनं विकत घेतलेल्या बैलजोड्या जरी असल्या तरी मानाच्या बैलजोड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. कारण मी जसं सांगतोय तसं या वारीमध्ये 340 वर्षापासून बदललेल्या परंपरा फार कमी आहेत. ज्या परंपरा ज्या व्यक्तीकडे आहेत, ज्या घराण्याकडे आहेत, त्याच घराण्याकडून त्या चालवल्या जातात. आत्ता संस्थांकडनं जरी 3 बैलजोड्या नव्यानं विकत घेतल्या असल्या तर हे वेगळं आकर्षण असणार आहे. कारण आपण बघितलं की मागच्या वेळी ज्यावेळी उरळी कांचन या ठिकाणी हा सगळा पालखी सोहळा पोहोचला होता त्यावेळी उरळी कांचन गावामध्ये धक्काबुक्की झाली होती. गावात मुक्कामाचं हे स्थळ बदलण्यात आलं. या घटनेमुळे कदाचित असेल, पण यावेळी जे काही संस्थांनी 3 बैलजोड्या घेतल्यात ही खरं तर पर्वणी असणार आहे. इतर बैलजोडी तर सोबत आहेतच, पण या 3 बैलजोड्याची यावेळी भर पडली आहे. त्यामुळं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा जो काही पालखी सोहळा आहे या 3 बैलजोड्यामुळे आणखी यावर्षी आकर्षक असेल असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. दीपक. गोविंद, या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये खरं तर सगळ्यांचं आकर्षण असतं ते म्हणजे की रिंगण. तुकोबांच्या पालखीची दरवर्षी 3 उभी रिंगण आणि 3 गोल रिंगण देखील पार पडत असतात. ज्या ज्या टप्प्यावर ही पालखी पोहोचत असते तिथे हा क्षीण जावा म्हणून ही रिंगण पार पडत असतात. यंदा देखील हा कार्यक्रम कायम आपल्याला असलेला पाहायला मिळणार आहे. दीपक, नक्की. म्हणजे खरं तर जे काही रिंगण सोहळे सुरू झाले होते त्याच्या मागं एक वैज्ञानिक कारण असं होतं की आठवड्याभरचा 100 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केल्यानंतर 70-80 किलोमीटर चालल्यानंतर या वारकऱ्यांना जो काही थकवा येतो तो थकवा दूर करण्यासाठी खरं तर अगोदर खेळाला सुरुवात झाली आणि या खेळातून रिंगण ही परंपरा आली. रिंगणाचा सोहळा सुद्धा आपण बघतो की अगदी 60-70 वर्षाचे वृद्ध वारकरी सुद्धा अगदी डोक्यावरती तुळशी वृंदावन असेल, हातामध्ये भगवा पताका असेल घेऊन अगदी धावत असतात. ते रिंगण सोहळ्याची पर्वणी जी आहे ती आपल्याला पुढच्या आठवड्यापासून म्हणजे ज्यावेळेस जेजुरीहून हा सगळा पालखी सोहळा पुढे पंढरपूरच्या दिशेने जाईल त्यावेळी पहिल्यांदा मला वाटतं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं रिंगण पार पडतं आणि त्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या रिंगण सोहळ्याला सुरुवात होते. मात्र शेवटच्या 2 आठवड्यापर्यंत या वारकऱ्यांसाठी खरी पर्वणी असते ती गोल रिंगण आणि उभ्या रिंगणाची. कारण या रिंगणातून याच वारकऱ्यांना उत्साह मिळत असतो. कारण रोज किमान 18-20 किलोमीटरपर्यंत चालून गेल्यानंतर थकलेल्या या वारकऱ्यांना कुठल्या तरी विश्रांतीची आवश्यकता असते. त्यांना पुन्हा नवचैतन्य यावं, कारण एकदा विसावलेले वारकरी पुन्हा सकाळी उठतात आणि चालायला लागतात. या चालणाऱ्या पायामध्ये पुन्हा बळ यावं आणि म्हणून खरं तर या सगळ्या चालीरीतींना सुरुवात झाली होती आणि याच परंपरेचा एक भाग आहे. आपण बघतो की या वारीतील रिंगणाला वेगळं महत्त्व आहे.
केवळ आता हा वारीच्या रिंगणाचा सोहळा केवळ वारकऱ्यासाठी नसतो, हो. तर त्याहीपेक्षा पंचक्रोशीतील लोकांच्यासाठी फार महत्त्वाचा असतो. कारण पंचक्रोशीतील लोक ज्या ठिकाणी हा सगळा सोहळा होत असतो त्या ठिकाणची तयारी करतात, सजावट करतात. लोक सकाळपासून त्या ठिकाणी जागा धरून बसतात आणि ज्यावेळी तुकाराम महाराजाचा आशव असेल किंवा माऊलीचा आशव असेल, हा ज्यावेळी ते रिंगण पूर्ण करतो हे पाहण्यासाठी पंचक्रोशीतले लोक त्या ठिकाणी अगदी सकाळपासून गर्दी करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आजपासून झालेल्या या सगळ्या सोहळ्याची सुरुवात असेल ती आपल्याला पुढच्या आठवड्यानंतर मला वाटतं जास्त उत्साहवर्धक वाटायला लागेल. कारण महाराष्ट्रातील इतर कानाकोपऱ्यातील लोक सुद्धा पुण्यापासून पुढे गेल्यानंतर या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. आता हा प्रस्थान सोहळा आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल आणि उद्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल आणि या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये एकाच वेळी जातील. पुण्यातून बाहेर पडल्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील. दीपक. गोविंद, खरं तर देहूमध्ये आपण ड्रोनची दृश्य दाखवतोय, विविध दृश्य देखील तुम्ही टिपत आहात. जिथवर पाहतोय तिथवर केवळ भक्तांची, वारकऱ्यांची अलोट अशी गर्दी पाहायला मिळते आणि मुख्यमंत्री देखील एक वारकरी होऊन सध्या त्यांनी तुकोबांच्या पालखीचं देखील आता दर्शन घेतलेलं आहे, पादुकांचं देखील पूजन केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता इतका मोठा हा सोहळा पार पडत असताना संस्थान असेल, सरकार असेल, यांच्याकडून काय वेगळी सोय करण्यात आलेली आहे, काय विशेष खबरदारी देखील वारकऱ्यांची घेण्यात येते? खरं तर दीपक, मी मागच्या अनेक वर्षापासून या सगळ्या प्रस्थान सोहळ्यासाठी असतो. मात्र यावेळेचं जे वातावरण ते वेगळं आहे. थोडंसं आपण बघतोय की सुरक्षेच्या दृष्टीनं स्वतः मुख्यमंत्री आणि जे राज्याचे गृहमंत्री आहेत असे देवेंद्र फडणवीस आल्यामुळे असेल कदाचित, त्यामुळे सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. कारण या ठिकाणी जे काही लोक येतात त्याची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. प्रत्येकाला हा प्रस्थान सोहळा पाहायचा असतो, मात्र ते प्रत्येकाला पाहणं शक्य होत नाही. कारण या मंदिर परिसरामधून अगदी ठराविक लोकांना मध्ये प्रवेश दिला जातो. मात्र आज स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रस्थान सोहळ्याला हजर झाले आहेत, स्वतः हजेरी लावली आहे. त्यामुळं थोडासा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एक मात्र खरं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी बरोबर 5 वर्षापूर्वी आषाढीची पूजा केली होती पंढरपूरमध्ये जाऊन. 5 वर्षानंतर पुन्हा त्यांना मुख्यमंत्री म्हणून हा मान मिळणार आहे. हा मान 18 दिवसानंतर जरी मिळणार असला तरी त्यापूर्वीचा मान बघतोय आपण की ते स्वतः तुकाराम महाराजांच्या पादुकांची पूजा करतायत आणि हा पूजेचा जो काही मान आहे असतो त्यांना मिळतोय. कारण मुख्यमंत्र्यांच्या पूजेनंतरच खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा प्रस्थान सोहळा होणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून मागच्या काही वेळापासून या परिसरात आहेत. कारण यापूर्वी मला वाटतं ते आळंदीला गेले, आळंदीला गेल्यानंतर देहूमध्ये आल्यानंतर देहूमध्ये त्यांनी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी आता पादुकांची पूजा होते. या पादुकांची पूजा झाल्यानंतरच या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. दीपक. खरं तर ही पादुकांची पूजा आता पार पडल्यानंतर या प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. ज्या वेळेला तुम्ही या संपूर्ण वारकऱ्यांची या पूर्ण वारीच्या दरम्यान बोलत असतात, काय त्यांचे नेमके भाव असतात? खरं तर आत्ता वारीला कुठेतरी सुरुवात होते, पण या क्षणी या वारकऱ्यांचे काय नेमके भाव आहेत? दीपक, खरं तर ह्या ज्या काही भावना असतात ना, त्या भावना जे लोक अनेक वर्षापासून जपत इथपर्यंत आलेत. कारण या वारीला या सगळ्या मंडळींच्या पिढ्यांची परंपरा आहे. म्हणजे मला माहीत असलेले या वारीमध्ये असे काही लोक आहेत की ज्यांचे आजोबा या वारीमध्ये यायचे, ज्यांचे वडील या वारीत आहेत आणि आता मुलगा किंवा नातूसुद्धा या वारीमध्ये येतो. त्यामुळे शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या वारीमध्ये लोक पिढ्यानपिढ्या जोडले गेलेले आहेत आणि हेच पिढ्यानपिढ्या जोडले गेलेले जे लोक आहेत, ज्यावेळी प्रत्येक सोहळ्याला वेगळा महत्त्व आहे. म्हणजे आपण बघतो की ज्यावेळी प्रस्थान सोहळा सुरू होतो त्यावेळेस प्रस्थान सोहळ्याला वेगळं महत्त्व आहे. ज्यावेळी हा सगळा सोहळा पुण्यामध्ये पोहोचतो त्यावेळी तिथे जल्लोषात स्वागत होतं. पुण्यानंतर बाहेर पडलेला हा जो काही सगळा वैष्णवांचा मेळा आहे, ज्यावेळी जेजुरीमध्ये पोहोचतो तिथं वेगळ्या प्रमाणात त्यांचं स्वागत होतं. या वारीच्या प्रत्येक टप्प्यावरती वारीचं वेगळं महत्त्व आहे आणि त्या प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या माणसांचा सुद्धा वेगळा इतिहास आहे. कारण आपण बघतो की प्रस्थान सोहळ्याला येणारी मंडळी ही वर्षानुवर्ष ही कायम प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होते. ती एकतर देहूमध्ये येते किंवा आळंदीमध्ये जाते. यापुढे रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होणारी मंडळी ही रिंगण सोहळ्यासाठी त्या ठिकाणी जमा होतात. त्यामुळे आज आम्ही बघतोय की या प्रस्थान सोहळ्यासाठी जी काही मंडळी या ठिकाणी जमा झाली आहे ते केवळ एका वारीसाठी नाही, तर कुणी 10, कुणी 20, कुणी 25, 30, 40 वर्षापासून वारी न चुकू दिलेले माणसं या गर्दीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे या वारीला केवळ दरवर्षी ती वारी बदलते असं नाही, तर बदललेल्या वारीसोबत ही माणसं सगळ्या या आठवणी पुढे घेऊन जातात आणि त्यामुळे एकदा हा प्रस्थान सोहळा पार पडला की या प्रस्थान सोहळ्याची आठवण
पुन्हा कायम ठेवत पुढच्या वर्षीच्या प्रस्थान सोहळ्याच्या कदाचित स्वप्न ही सगळी मंडळी जागवत असतात. आता अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी हा प्रस्थान सोहळा सुरू होणार आहे. आता मुख्यमंत्री हे या पादुकांची पूजा करतायत आणि ह्या पादुकांचं पूजन झाल्यानंतर हा प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. दीपक, या सगळ्यामध्ये जो आपला मगाशी बोलण्यामध्ये मुद्दा आलेला होता गोविंद, तो म्हणजे की यावर्षी देहू संस्थांना 3 बैलजोड्या खरं तर खरेदी केलेल्या आहेत. ज्ञानोबा असेल, त्यासोबतच तुकोबा असतील, यांच्या मुख्य पालख्यांचे जे रथ आहेत त्यांच्यासाठी जी बैलजोड निवडली जाते ती मात्र खिल्लार जातीचीच निवडली जाते. या पाठीमागचं काय नेमकं कारण आहे? दीपक, त्याचं कारण असं आहे की आपण जे काही या बैलजोड्या बघतोय या बैलजोड्या खिल्लार यासाठी असतात कारण त्यांना तो रथ वाहून न्यायचा असतो, ज्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका असतील किंवा तुकाराम महाराजांच्या पादुका असतात. रस्त्यामध्ये त्यांना वेगळ्या यंत्रामध्ये बसवलं जातं, मात्र ज्यावेळी विशिष्ट ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी न्यायचं आहे त्यावेळी मात्र या बैलजोड्या लावल्या जातात आणि या बैलजोड्या सुद्धा यासाठी काटक असतात. त्याचं कारण असं आहे की तुकाराम महाराजांचाच पालखी सोहळा ज्यावेळी बारामतीजवळ रुटी घाटात पोहोचतो त्यावेळी अवघड रुटी घाट पार करण्यासाठी 6 बैलजोड्या लावाव्या लागतात. त्याचं कारण असं आहे की तो अवघड घाट चढून जाण्यासाठी बैलांना सुद्धा कष्ट लागतात आणि म्हणून की जय महाराजांच्या पादुका या सिंहासनावरती विराजमान झाल्यात आणि मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच एक अभंग आठवला, तो ह्या ठिकाणी प्रस्तुत करतो. महाराज असं म्हणतायत, उभारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी, एकाच्या कैवाडी पालखी सोहळ्यातला तोही ठाई तुका नाही पडो देत चुका. की भगवंत जो अवताराला येतो तो एकासाठी येतो आणि मग एकाच्या कैवारे गवी अनेकांचे कोडे. विश्वंभर बाबांच्यासाठी तुकोबांच्या पादुकांचं जे आहे ते पूजन आता पार पडलेलं आहे आणि त्यानंतर